तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा मुद्दा असा आहे की आजचा एक मुद्दा नाही आहे, दोन मुद्दे आहेत की जास्त प्रमाणात कोंबडे फार्मवर ठेवले पाहिजेत का, आणि आपल्या जे कोंबड्या आहेत त्यांची पंखांची झड का होते, असे दोन मुद्दे आहेत. तर बऱ्याचशा मित्रांना कळत नाही की कोंबड्यांच्या पंखांची झड काय होते आणि कोंबडे फार्मवर जास्त का ठेवले पाहिजे नाहीत. तर पहिला मुद्दा असा आहे की कोंबडे जास्त प्रमाणात फार्मवर ठेवले त्यानंतर ते भांडणं करतील आणि जे कोंबड्या आहेत त्यांच्या मागं लागतील. आणि जर कोंबड्या कमी असतील आणि कोंबडे जास्त असतील तर ते कोंबड्यांच्या मागं लागतील आणि त्यांचे पंख जे असतात ते जातात. तर दोन्ही प्रश्नांचं एकच उत्तर आहे की कोंबडे जास्त ठेवल्याच्या नंतर कोंबडीचे पंख जातात, कारण ते पाठीमागे लागल्याच्या नंतर बीट करताना त्यांचे पंख लोचतात आणि एक कोंबडा झाला की लगेच दुसरा कोंबडा पकडतो, त्यामुळे कोंबडीचे पंखांची झड होते. आपल्यापाशी खूप कोंबडे झाले होते, त्यामुळे हे बघू शकता या कोंबडीचे पंख जे आहेत ते पूर्ण लोचले होते. आता पूर्ण तिला कोंबडे विकल्याच्या नंतर पूर्ण तिला पंख यायला सुरुवात झाली आहे. बघू शकता तिचे पाठीवरचे पंख पूर्ण येत आहेत. तर अशा प्रकारे दोन्ही प्रश्नांचे उत्तर होते. थोडक्यामध्ये माझ्या अनुभवातून अशा पद्धतीने मी उत्तर सांगितले आहेत. तर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील आपले व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि दोन्ही प्रश्नांचे उत्तर हे एकच आहे. आणि कोंबड्या अंडे पण द्यायला कमतरता होती, त्यामुळे जास्त प्रमाणात कोंबडे ठेवायचे नाही. 5 कोंबड्यांच्या पाठीमागे एक कोंबडा ठेवायचा, जेणेकरून जास्त मारामारी होणार नाही आणि कोंबड्यांचे पंखाची झड पण होणार नाही. धन्यवाद. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.